उठा 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 उठा, चला. रातच वाजले, जर झोपतो थोडा. धरलंय माझं डोकं नाही, खोक आहे खोक. आणि 7च वाजलेत का? उठा, 12 वाजते तुमचं. उठा उठा, चला. काय ग ललिता, असा सकाळी सकाळी विचित्र सूर लावलास तू. डोकं धरलंय खूप. ते रात्री थोडीशी जास्तच झाली होती का ग मला? बाई माझे, थोडीशी जास्त. गॅलन भर पिऊन आला होतात. पिऊन एखाद्या गटारात लोळला असतात ना तरी सुद्धा चाललं असतं, पण नाही, पिऊन घरी आलात आणि घराचं गटार केलं. माझ्या इज्जतीचा पंचनामा केला, स्वतःची अब्रू घालवली. म्हणायचं काय तुम्हाला? एक बाई आपल्या घरात राहतीये, सतत आपल्या वाईटावर आहे, कधी आपल्याला कात्रीत पकडता येतील ह्याची वाट बघतीये. काय म्हणजे काही सुद्धा लक्षात आलं नाही ना तुमच्या? काय वच्ची मावशींसमोर काही बोललो का मी? वच्ची मावशींसमोरच नाही, घरातल्या सगळ्या माणसांसमोर बोललाय तुम्ही. कुठला संस्थानिक शिरला होता अंगात देव जाणे. रावसाहेब म्हणे. रावसाहेब? गावातले लोक मला म्हणतात रावसाहेब. गावातलं कोणी ओळखतं तरी का या रावसाहेबाला? हे असे अपमान सतत करत असतेस म्हणून झालं ते. मुलाबाळांसमोर वाटेल ते बोलतेस मला. माझी होते मग चिडचिड. मला एकदा नाही 10 वेळा सांगितलंय, मला तुमचा अपमान करायचाच नव्हता. वच्ची मावशींचं लक्ष या सगळ्या चोरी प्रकरणात निघून जायला हवं म्हणून मी हे केलं, म्हणून हे नाटक केलं. मी सांगितलं होतं ना तुम्हाला. आणि इतकी वर्ष हे सगळे खेळ आपण दोघं मिळूनच करतोय ना, नाही का? पहिल्यांदा बोलले का काय मी तुम्हाला? त्यावेळेस का जरा चिडायला? आत्ताच का होत आहे मान अपमान? आतापर्यंत तू माझा अपमान करत आलीस, यावेळेला काय करतो नवरा सांगा मला? घरात बसून एवढीशी घोडभर घेतोच ना, आणि बायको जर एवढी कटकारस्थानी असेल तर नवऱ्याने करायचं काय? मी म्हणते तेच कारण आहे, म्हणूनच मी आपली घेतो उगीच थोडीशी घोडभर. मला नाही आवडत बाई पुरुषाचा असा अपमान केलेला. हो, माझा नवरा कित्येक वर्ष बिछाण्याला खेळू नये, मी करते अपमान कधी त्याचा? निघतो माझ्या तोंडातून. देव आहे तो माझ्यासाठी, देव. आणि माझ्या मते प्रत्येक बाईचा नवरा हा तिच्यासाठी देवच असतो. हा अगं, वच्ची मावशींनी भडकवलं मला, तुझ्या विरुद्ध कान फुंकले माझे. वाटलंच होतं मला वच्ची मावशीच असणार. त्या दिवशी तुमच्या बाजूने बोलत होती तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं या बाईच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. का वागते ही बाई असं माझ्याशी? काय हवंय का हिला? काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि तुम्हाला एक अक्कल नाही. तिचं ऐकता आणि माझ्या विरोधात बोलता, मलाच ओरडा. हो दे ग, चुकलं माझं, पुन्हा नाही होणार असं. बस नाही होणार. पण जो घोळ घालून ठेवला ना तुम्ही, तो कसा निस्तरायचा? त्या देशपांड्यांसमोर काय प्रताप केलेत आठवते का तुम्हाला? देशपांडे म्हणजे वसंतराव आले होते काल रात्री? अरे बाप रे, म्हणजे माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली असणार. घ्या घ्या, अजून वच्ची मावशींकडनं कान फुंकून घ्या, म्हणजे तुमच्या अब्रूची लक्तर इथपासनं शिरखेड पर्यंत लागतील. हा, माझं ऐकू नका, स्वतःच्या मनाचं करा. बाहेर जा, गॅलन औषध डोसा, जगाचे न्याय करा, मला दासी म्हणून उभं करा, स्वतःचं वाटोळं करा आणि बरोबर माझाही वाटोळं करा.